पाठीमागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच भगवान दादा देवळवाडी संघाचे सुंदर गोलंदाजी आणि सुंदर ह्यूज हिट एक पाहायला मिळाला त्यांच्या बॅटमधून आणि विजयाचे शिल्पकार केलं त्यांनी आपल्या टीमसाठी. प्लीज दादा यायचं आहे. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे मित्रांनो. आपल्याला 2 धावांची पेनल्टी आता देण्यात येते. माननीय श्री शिवाजी पाटील साहेब यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच दिला जातोय. तुम्हाला पॅनलाइज करण्यात येईल. हा लास्ट कॉल असेल तुमच्यासाठी. चला स्पीडअप घ्यायचं. विनंती असेल टीम मालेवाडी शिवशंभो, आपण खूप वेळ करताय मित्रांनो. वेळेबरोबर आपल्याला खेळायचं आहे. चला स्पीडअप घ्यायचं आहे. आपण पाहतोय सागर दळवी उपाध्यक्ष हे देखील या संघामध्ये खेळतायत. विनंती असेल पवेलियन जे आयोजन कमिटीने बनवलेले आहे त्याच्यामध्ये दोन्ही संघांनी बसायचं आहे. इतरच कोठे फिरू नका मित्रांनो. आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. पेनल्टी देण्यात येईल पवेलियन सोडून जो इतरस्त बसलेला असेल. चला जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार, फलंदाज तयार. ट्रॅकिंग एंड वरती अनिल, तर नॉट ट्रॅक एंड वरती आकाराम. गोलंदाजी मार्क करते गोलंदाज. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट आणि इथे पॉइंटच्या डोक्यावरून टप्पा 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 झाला फरार. भेटला चौकार. चौकाराने सुरुवात. गेंद है कमजोर, बल्लेबाज ने लगाया जोर. या शानदार फोर. चौकाराच्या मदतीने धाव संख्या 4 वरती पोहोचले. त्रिगणित झाला. अकाउंट ओपन केलंय मात्र अनिलने मैदानाच्या आतमध्ये. एबी ला पाहतोय आपण. पहिल्या चेंडूवरती चौकार. सहवाग सरांच्या सारखी सुरुवात करून दिली आहे. फर्स्ट बॉल बाउंड्री. यावेळेस स्मॅश केला चेंडू. लालक्याने खेळा. इथे तो मय आणि फेकी नाहीये फेटाळली गेली आहे. जीवात जीव आला होता फलंदाजाचा आणि डगआउट मध्ये देखील, कारण की महत्वाचा फलंदाज आहे या टीम मधला तो. एबी कशा प्रकारे आता मारा करेल. 2 चेंडू खेळले, 4 धावा बनवले. तर गोलंदाज कशा प्रकारे रणनीती आखेल. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसरा चेंडू डॉट बॉल, तिसऱ्या चेंडूवरती काय विचार करेल, कसा टप्पा ठेवेल, अचूक टप्प्याचा भेदक मारा असेल की फलंदाज त्याच्यातील सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन मैदानात घडवून देईल. सातत्यानं दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय, खेळतोय, अनुभवतोय. आजच्या दिवसातील तिसरी मॅच आपण पाहतोय. अंबाईवाडी विरुद्ध शिवशंभू मालेवाडी या 2 संघातील रंगतदार लढत. आणि आतापर्यंत आपल्याला आजच्या दिवसामध्ये 2 विजेते सापडलेत. एक लक्ष्मण 11 आणि दुसरा देऊळवाडी. हे 2 आतापर्यंत आपल्याला विजेते संघ सापडलेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, कशा प्रकारे मारा करेल प्रदीप. यावेळेला भन्नाट वेग, मात्र ब्लॉकर होलता चेंडू होता. वेगाने धाव घेण्याचा प्रयत्न. यस, एक चिकी धाव, तोरटी धाव. वाडवेल संघाचा भाव लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल येते आणि एका सिंगलने आता मात्र धाव संख्या पोहोचली 5 आकड्यावरती. 5 आकड्यावरती धाव संख्या पाहतोय. एबीने पहिल्या चेंडूवरती चौकार मारला होता, परंतु प्रदीपने कमबॅक केला आहे. यावेळेस स्लोअर चेंडू फेकला आहे, फसवला आहे आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये. जाळं विणलाय कारण की फसवण्यासाठी आणि फसवलं गेलं. नक्कीच आपण रिप्ले मध्ये पाहू शकतो. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू राईज होतोय, लेग ब्रेक होतोय. म्हणजे असं वाटतंय टप्पा पडल्यानंतर चेंडू ऑफ साईडला ब्रेक होईल, मात्र लेग साईडला झुकतोय. लेग ब्रेक. नक्कीच सातत्याने गोलंदाज या चेंडूचा वापर करताना पाहतोय आपण 2 दिवसाच्या सत्रामध्ये. यावेळेस मात्र तुमचा विचार वेगळा, कारण की आम्ही 6 धावांचा प्रचार केला आहे. ह्यूज हिट, मॅसिव्ह हिट. दॅट मॅसिव्ह अँड आउट ऑफ द पार्क. पार्क पार्क इथे स्पार्क घडला बॅट आणि बॉलचा आणि षटकाराने चमत्कार आला. षटकार झाला आणि संघाची धाव संख्या आता मात्र सुसाट, बुंगाट, झिंगाट येऊन ठेपली 11 आकड्यावरती. इथे डिफेन्सिव्ह केलाय फटका, फ्लिक करायचा होता, मात्र भन्नाट वेग आणि दरम्यान पुन्हा एकदा चोरटी धाव. 1 धाव चोरले आणि धाव संख्या आता झाली 12 या आकड्यावरती. षटक क्रमांक 1 या ठिकाणी होईल कंप्लीट. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 12 या आकड्यावरती पोहोचले. पहिल्या षटकामध्ये अनिलच्या बॅटमधून आपण पहिल्या चेंडूवरती एक चौकार पाहिला. अनिलने 5 धावा बनवले, 3 चेंडू खेळलेत आणि आकाराम यांच्या बॅटमधून एक आपण मिड विकेट एक मोठा फटका पाहिला.
षटकार त्यांच्या बॅटमधून एक 3 चेंडू त्यांनी खेळले, 3 चेंडूमध्ये 6 धावा बनवलेत. कंटिन्यू रन रेटचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 12 धावा बनवलेत, म्हणजे 12च्या सरासरीने पुढे जातील का? नक्कीच 12च्या सरासरीने गेले तर 48 म्हणजे 50 धावांचं लक्ष्य उभं करू शकतात, जे लक्ष्मण इलेव्हन यांनी साध्य केलं होतं आणि त्याच लक्ष्यावरती त्यांनी विजय देखील प्राप्त केला होता. नक्कीच लक्ष्मण इलेव्हन यांनी त्याच प्रयत्नांवरती विजय प्राप्त केला होता. आता मात्र गणेश गोलंदाजी मार्कवरती आलाय. गणेशचा कशा प्रकारे विचार असेल, कारण पहिल्या षटकामध्ये गणेशने पाहिलं कोणती विकेट आलेली नाहीये, दोन्ही फलंदाज आता सेट झालेत. टेनिस क्रिकेटमध्ये एक षटक जरी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये थांबले तरी सेट होतात. मैदानाचा अंदाज येतो, मैदानाचा टप्पा समजतो आणि टप्पा समजलाय आता मात्र आकाराम यांना. चला स्पीडअप घ्यायचंय. क्षेत्ररक्षक आहे, वन बाउन्स आणि ते चांगल्या रीतीने कलेक्शन, गुड कलेक्शन, 1 हँडेड चेंडू रोखलाय आणि दरम्यान 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. सातत्याने घड्याळाची टिक 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 सुरू आहे. आपण प्रत्येक इनिंगसाठी 20 मिनिटं देतोय आणि पहिल्या 3 षटकांसाठी आपण 15 मिनिटांमध्ये तर 3 षटकं कंप्लीट झाली नाहीयेत, तर तुम्हाला मात्र शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक 8 ठेवावं लागेल. एवढ्या मिड विकेटच्या दिशेला केलाय प्रहार. क्षेत्ररक्षक आहे, पाहत होता आणि पाहतच राहिला. 1 बाउन्स, चौकार. ओपनिंगचे दोन्ही फलंदाज काय सुरुवात करून दिले आहे. क्षेत्ररक्षण निवडा, तुम्ही बॅटिंग निवडा, परंतु आमचा खेळ आम्ही दाखवणार, याचं उत्तर कॅप्टन देऊन गेला होता टॉस का बॉस मध्ये आणि त्यांनी नावं देखील घेतली होती, आकाराम, अनिल आणि सचिन. या 3 फलंदाजावरती आमचा पूर्णपणे विश्वास आहे. एबी आणि आकाराम दोन्ही मैदानाच्या आतमध्ये आता आग लावत आहेत. हवेत आहे यष्टीरक्षक आणि चुकी करतोय. यस, चुकी होते. कॅचेस विन द मॅचेस, ड्रॉप द कॅचेस, नॉट विन फ्रॉम द मॅचेस. आपण रिप्ले मध्ये पाहू शकतो NP लाईव्ह यांच्या स्क्रीनवरती. बॅटीची वरची कडा घेतली होती, फलंदाजाने आत्मविश्वास सोडला होता आणि इथे मात्र झेल देखील सोडलाय. विकेट होईल पतन, फलंदाज बॅक टू द डग आउट. 1.3 चेंडूंचा कॅच कुठेतरी मिस होते. यावेळेस मात्र बॅट अँड बॉल मध्ये ओलेशन नाही. येतोय क्षेत्ररक्षक आणि पकडली गेली आहे. एबीची कॅच, महत्वाची कॅच आणि पहिला ब्रेक थ्रू इथे मिळवून दिला आहे गोरख यांनी. पहा मॅच मध्ये कमबॅक कसं करायचं हे आपण शिवशंभू मालेवाडी संघाकडून दाखवलं जातंय. वॉट बॉल यार, बॅट अँड बॉल मध्ये इव्हॉल्युशन होता, फटका फसला. लॉंग ऑनला थोडासा चेज होता, परंतु धावत येऊन त्याला देखील माहिती आहे ही किती महत्वाची कॅच आहे आणि जल्लोष केला जातोय गोलंदाजासोबत. नक्कीच जल्लोष केला जातोय, कारण इथे विकेटचं झालंय पतन. आता मात्र एक विकेट आली आहे. 1.4 चेंडूंचा खेळ झाला, एक विकेट आली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता सचिन उतरलेले आहेत. धावसंख्या 19. सचिन सरबदार, डबल एस, जर्सी नंबर 9, मॅन फ्रॉम अंबाईवाडी. परंतु कमबॅक केला आहे गोलंदाज गोरख यांनी. यावेळी सुंदर पटका, क्षेत्ररक्षक नाही, नो मॅन्स लँड मध्ये अँड एंड टू द फॅन्स. ह्यूज अँड मॅसिव्ह हिट, षटकार. दॅट मॅसिव्ह हिट, षटकार घेतला. आल्या स्वागत केलं. आओ स्वाप्स करते आपका स्वागत. आणि इथे मात्र पहिला चेंडू चांगला फटका आपण पाहिला ऑफसाईडच्या दिशेला. इथे मात्र कॉल दिला जातोय टीम वीरवाडी, टीम जादवाडी, दोन्ही कर्णधार टॉस साठी. टॉस का बॉस मंचावरती लगेचच उपस्थित व्हायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेणार आहोत. पुन्हा एकदा आडव्या बॅटीने फटका सजवलाय, मात्र इथे क्षेत्ररक्षक आहे मिड ऑन च्या दिशेला आणि मिड ऑन काम करतोय परफेक्ट. विकेट होईल पतन, बॅक टू. धावसंख्या 25 आकड्यावरती असताना दुसरा विकेट सचिनच्या स्वरूपात एक मोठा झटका लागतोय अंबाईवाडी या संघाला. या अगोदरच्या फटक्यावरती षटकार मारला होता, स्वतःला थांबवून गेलं शकते कारण की पुढे 2 ओव्हर होत्या, परंतु पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा त्यांचा प्रयत्न आणि परत लागते. 2 षटक कंप्लीट झाले. 2 षटकानंतर धावसंख्या 25 वरती पोहोचली. या षटकामध्ये चांगली गोलंदाजांना कमबॅक केलाय. 2 विकेट या षटकामध्ये आलेत. आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये
गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाज पाहतोय सागर दळवी, उपाध्यक्ष आयोजन कमिटीचे. वॉट बॉल यार, ब्लॉकवर पद्धतीचा चेंडू आल्या स्वागत केलाय, ग्राइडेड मिसाईल आणि दुसरीची प्रयत्न चोरटी धावून जाऊ. थ्रो देखील तितकाच चांगला. 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 27 आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतोय. श्री सर नक्कीच धावसंख्या 27 वरती पोहोचले. आता मात्र फलंदाज हात खोलण्याचा प्रयत्न करतील आणि आकाराम आता पूर्णपणे मैदानामध्ये सेट झालाय. आकाराम आता आकार विचार करून खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. 7 चेंडू 15 धावांवरती. पहा पुन्हा एकदा फटका चांगला सजवला हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा जेल ड्रॉप होतोय आणि इथे मात्र एक सिंगल येते. बॅकवर्ड रिझर्व मध्ये टप्पा पडल्यानंतर चेंडू ट्रॅव्हल होतं. एक सिंगल येते. एका सिंगलने आता धावसंख्या 28 वरती पोहोचले. 2.2 चेंडूचा खेळ झालाय. सागरदादा गोलंदाजी मार्ग वरती पाहतोय. एक शांत आणि संयमी व्यक्तिमत्व आणि गोलंदाजी देखील त्या शांत आणि संयमी स्वभावाला आपण पाहतोय त्यांच्या मार्फत. सागरदादा यांच्या मार्फत आतापर्यंत 2 सुरेख चेंडू आतापर्यंत त्यांनी हाताळले गेले आहेत. गोलंदाज सुरेख आहे तर फलंदाज हवेमध्ये उडवतोय आणि सुरेख झेल टिपला जातोय. जशी गोलंदाजी तसं क्षेत्ररक्षण होतंय सुरेख. विकेट होईल पतन. फलंदाज बॅक टू डगआउट. याला बोलतात शांतता, संयम आणि कार्यक्रम. फलंदाजाचा कार्यक्रम होतोय कारण की बॅक टू द डगआउट आपण फलंदाज जाताना पाहतोय. धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 28. सागरदादा यांनी काय चांगली गोलंदाजी. जो संघ 12च्या सरासरीने चालत होता त्याला स्थिर ठेवला आहे. पाहिलं गेलं तर 1 विकेट आणि 3 धावा खर्च केलेत आणि 3 चेंडू चांगले चेंडू हाताळले आहेत. नक्कीच चांगले चेंडू हाताळले आहेत. हे सागरदादांचं कौशल्य आहे. हे सागरदादांचा अनुभव आहे. आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपक उतरलाय आणि सागरदादांचा खूप अनुभव आहे टेनिस क्रिकेट मधील. तोच अनुभव फलंदाजांना दाखवून देत आहेत. नक्कीच दीपक आपण पाहतोय. दीपक जी संघाची गाडी थांबली आहे ती पिकअप घेईल का ते पाहावं लागेल. यावेळेस थोडासा ब्रश झाला. इनर एज लागला होता आणि गोशंकी क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव इथे पूर्ण केली जाते. धावसंख्या 29. 2.4 चेंडूचा आतापर्यंत खेळ पाहतोय. उर्वरित 2 चेंडू असतील तिसऱ्या षटकामधले. यावेळेला ब्लॉकल होलता चेंडू खोदून काढलाय मात्र भेदून जाणार नाही. डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. एक सिंगल. अप्रतिम गोलंदाजी सागरदादांची राहिली आहे आणि ते मात्र बॅकअप येतोय आणि चांगला बॅकअप आलाय. नक्कीच येस सर, अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे परंतु डीपचा क्षेत्ररक्षक आहे. आज बॉल तिकडे खूप वेळा ट्रॅव्हल झाला परंतु चांगलं क्षेत्ररक्षकाने करून दाखवलं. मी या टीम मध्ये कशासाठी आहे तर क्षेत्ररक्षणासाठी. क्षेत्ररक्षक खूप महत्वाचे असतात. पुन्हा एकदा न्यू बॅटर चेंडू इथे मात्र चांगल्या रीतीने अडवलाय आणि एक धाव कंप्लीट. धावसंख्या 31 आकड्यावरती. 3 षटकं होत आहेत कंप्लीट. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 31. सरासरी कंटिन्यू रन रेट जर पाहिलं तर 10.20च्या सरासरीने धावा बनवलेत आणि अशा जर धावा बनवत राहिले तर मात्र 4 षटकानंतर धावसंख्या होऊ शकते 41च्या दरम्यान जाऊ शकते. मात्र जर मोठे फटके पाहायला मिळाले तर 50+ देखील जाऊ शकते. आणि दीपक आणि राहुल या दोघांच्या मध्ये तेवढी क्षमता आहे. दीपक आता नॉन स्ट्राईक एंडवरती आहे तर राहुल स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय. एका धावेवरती राहुल खेळतोय. या वेळेला चेंडू हवेमध्ये उडवलाय. हेळकावणे घेतोय आणि इथे आणखीन एक विकेट होईल पतन. फलंदाज बॅक टू द डगआउट. अत्यंत दयनीय अवस्था केली आहे. मेंटेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये चांगली फलंदाजी अनिल आणि आकारामची होती मात्र त्याच्यानंतर मिडल ऑर्डर कुठेतरी कमी पडलाय. मिडल ऑर्डरचा स्थिती मैदानाच्या आतमध्ये सातत्याने येत आहेत. विकेट विकेट विकेट. धावसंख्या 37 वरती. न्यू बॅटर जसा मैदानात येतोय तसा पहिल्या चेंडूवरती षटकार खेचतोय आणि या षटकाराच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जी गती लागली होती तो स्टॉप होता तो आता स्टॉप गतीने पुढे जातोय.
यावेळेला आणखीन एक आडव्या बॅटीने सुरेख फटका डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक, थोडासा फंबल दरम्यान एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव झाली असती पण मात्र नकार दर्शवला आणि इथे एक धाव घेतले. धावसंख्या 38 वरती. अजूनही 3 चेंडू आहेत आणि या 3 चेंडूमध्ये जर 2 मोठे फटके पाहायला मिळाले तर 50 पर्यंत जाऊ शकतात. मॅच मध्ये काहीही घडू शकतं. आतापर्यंत या टुर्नामेंट मध्ये 83 षटकार आणि 49 चौकार आलेत. इथे चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक गोलंदाज त्याच्या खाली पकडलाय, झेल संपवलाय फलंदाजाचा खेळ. आणखीन एक विकेट होईल पतन. 38 वरती आता 5 विकेट माघारी परतलेत. टॉस साठी यायचं आहे टीम वीरवाडी, टीम जाधववाडी. 3.4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 38 झाली आहे आणि गोलंदाज मात्र बाबाजी अप्रतिम गोलंदाजी सजवतोय. चार चेंडू झाले त्या षटकातील. डावखुरा फलंदाज आहे, त्याला काही चेंडू समजलेला नाहीये. कोचांकी क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होतोय. पंतांच्या माध्यमातून एक सिंगलचा इशारा लेगबाईच्या स्वरूपात दर्शवला जातो. एक सिंगल आले. धावसंख्या 39 या आकड्यावरती. आता मात्र शेवटचा चेंडू असेल. या शेवटच्या चेंडूवरती काय घडेल, काय बिघडेल, काय विचार, काय आचार फलंदाजाचा असेल. फलंदाज सातत्याने या चेंडूवरती मोठा हिट करण्याचा प्रयत्न करेल, मात्र हा हिट त्याचा परफेक्ट होतोय का, कारण गोलंदाज अचूक टप्पा ठेवतोय. पहिल्या इनिंगची होते सांगता. पहिल्या फेरीमध्ये टीम अंबाईवाडी या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 40 धावा बनवलेत आणि 41 धावांचा पाठलाग करण्यासाठी मालवाडी संघाला इशारा दर्शवलाय. या ठिकाणी कॉल दिला जातोय वीरवाडी टीम आणि जाधववाडी टीम आपण टॉस साठी यायचं आहे. चला टॉस साठी यायचं आहे. टीम वीरवाडी, टीम जाधववाडी दोन्ही कर्णधार टॉस साठी यायचं आहे मित्रांनो. रुपेजी चिंचोलकर यांना विनंती आहे की आपण टॉस का बॉस या मंचावरती उपस्थित व्हायचं आहे. मान्यवरांच्या शुभार्थ पण नाणेफेक घेतोय रुपेजी चिंचोलकर. टॉस होतोय. चला टीम वीरवाडी जाधववाडी दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. मान्यवरांना देखील विनंती आहे. रुपेजी चिंचोलकर सर या ठिकाणी आपण देखील उपस्थित व्हायचं आहे. भव्य दिव्य ही स्पर्धा पाहतोय. अंबाईवाडी विरुद्ध शिवशंभो मालेवाडी अशी आत्ताची रंगतदार मॅच. प्रथम फलंदाजी करत असताना अंबाईवाडी संघानं 40 धावा बनवलेत. 41 धावांचा पाठलाग करण्यासाठी शिवशंभो मालेवाडी या संघाला तयारी दर्शवली. विनंती असेल लगेचच मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण साधून घ्यायचं टीम अंबाईवाडी. जाऊयात आपण टॉस कडे. रोहितजी करुंगलीकर यांच्या शुभास्ते नाणेफेक होतोय. विनंती असेल टीम वीरवाडी टॉस साठी यायचं आहे. टीम वीरवाडी आपण जाधववाडीचे कर्णधार या ठिकाणी आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याशी सल्लामसलत करूया. दादा या ठिकाणी आपण आलाय आणि शहावाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मोरया 11 यांनी केलेलं आयोजन आणि नियोजन या संदर्भात काय सांगाल? आयोजन खूपच चांगलं आहे. कालची मॅचेस पण पाहिलेत, एकदम छान
आयोजन होतं. आणि या खेळपट्टीवरती आज कशा प्रकारे तुमचा खेळ असेल? आम्ही प्रयत्न करू की बॉलिंग घ्यायचा. तर विनंती आहे कर्णधार वीरवाडी आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. कॉल कोण देत आहे? यस, जाधववाडी कॉल देत आहे. छापा मात्र काटा पडलाय. म्हणजे लेट आले पण थेट कार्यक्रम केला त्यांनी. नाणेफेक जिंकले. नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय काय असेल? फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. तर प्रथम किती धावांपर्यंत रोकाल? 40 पर्यंत रोकाल. तुम्हाला शुभेच्छा. जाऊयात आपण जाधववाडी कर्णधारांच्याकडे. बॅटिंग भेटले, किती धावा बनवाल? 50च्या आसपास तरी बनवायचं लागेल. तर शुभेच्छा तुम्हाला देखील. 50च्या आसपास पर्यंत धावा बनवायच्या आहेत. जाऊयात आपण कॉम्बॉक्स मध्ये जिथे आपल्याशी भरत सर जोडलेत. प्रथम फलंदाजी करत असताना 40 धावा बनवलेत. 41 धावांचा पाठलाग करत असताना शिवशंभू मालेवाडी या संघाला आपण पाहतोय. थँक्यू श्री सर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सचिन ऑन द मार्क. स्मॅश केला चेंडू, अगदी गॅप मधून भेदून काढलाय. डीप मध्ये चेंडू आहे. वॅकंट रिजन मध्ये ट्रॅव्हल होत असताना टप्पा 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 परंतु कॅरी केला जातोय. तदनंतर थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं इथे या ठिकाणी आणि बेल्स रिमूव्ह केले आहेत. अंपायरचा काय निर्णय असेल? येस, विकेटचा पतंग होत आहे. तू मैं पाहायला मिळालं आणि विकेट परत ते. विनंती असेल योगेशजी पाटील मुंबई पोलीस आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धावसंख्या 3 या आकड्यावरती 22 चेंडूवर 30 धावा आता बनवायच्या आहेत. 40 धावा बनवल्या होत्या. श्री सर, टॉस का बॉस मध्ये आपण पाहिलं गेलं कम्युनिकेशनची कमी आणि त्यानंतर विकेटची हमी घेतोय तो म्हणजे टीम अंबाईवाडी संघ. गोलंदाजी मार्गवरती सचिन यांनी चांगली सुरुवात करून दिली आहे संघासाठी. चांगला फटका पाहायला मिळाला होता. अगदी गॅप मधून भेदून काढला होता परंतु धावचित होत आहेत या ठिकाणी. यावेळेस मात्र चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होत असताना क्षेत्ररक्षण ठेवलंय, प्रोटेक्शन ठेवलाय. दुसरीचा प्रयत्न यावेळेस मात्र पुन्हा एकदा ती स्थिती परंतु लेट थ्रो फेकी चुकीची परंतु कंप्लीट केली जाते. 2 धावा त्या सहजरित्या पूर्ण केल्या जाते. धाव संख्या पोहोचल्या 5 या आकड्यावरती. 1 गडी बाद. मुंबई पोलीस योगेशजी पाटील यांचा शुभ सन्मान सत्कार प्रकाशजी पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात येतोय. यावेळी चांगला चेंडू पुन्हा एकदा क्रिकेटचं मादक सौंदर्य दर्शवणारा फटका. दोन्ही फिल्डरना चेज असेल परंतु चेज याच रनिंग मध्ये चेंडू जिंकतोय. बाउंड्रीच्या बाहेर जातोय. धाव संख्या पोहोचली आहे 9 आकड्यावरती. थोडंसं आता क्षेत्ररक्षण बदललं जाईल कारण की ऑफ साइड स्ट्रॉंग आहे या फलंदाजाची. दुसरा फटका त्यांच्या बॅट मधून पाहिला, अगदी गॅप मधून भेदून काढला. स्पीड वरती या पद्धतीचा फटका. पुन्हा एकदा त्याच फटक्याची कॉपी पेस्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेस आतमध्ये चेंडू होता. धावसंख्या पोहोचल्या 9 आकड्यावरती. 18 बॉल 32 धावांची गरज असणार आहे. एक बॉल शिल्लक असेल या षटकामधला. ANP लाईव्ह आणि सह स्कोरर ओमकार किती तेज तरणार आहेत. लेखाजोखा सुरेख पाहायला मिळतोय. यानंतर पुन्हा एकदा गॅप मधून भेदून काढला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या देखील आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून चालाय. शेवटच्या चेंडूवरती येतोय खणखणीत चौकार. आता मात्र समीकरण बदलतंय. 18 चेंडू 28 धावा. स्कोर बोर्ड 13. 1 गडी बाद. चला टीम मीटिंग नाही घ्यायची, चला स्पीडअप घ्यायचंय. चला तर स्पीडअप घ्यायचंय.
पहिल्या षटकासाठी तुम्ही 6 मिनिटं खर्च केली आहेत, याची नोंद घ्यायची आहे टीम अंबाईवाडी संघ. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय राहुल यांना. राहुल कोणती चाहूल घेऊन येतील, कारण की मॅच बनली आहे 18 चेंडू 28 धावा, प्रति ओव्हर 9 ची सरासरी. यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळ आहे, सेकंड बाउन्स मध्येच कॅरी केला जातोय आणि 1 धाव इथे प्राप्त केली जाते. बॅकअप आहे, या एका धावाच्या मदतीने धावसंख्या पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. 17 चेंडू 27 धावा. ज्या पद्धतीने मालेवाडी संघाने गोलंदाजी केली आणि जखडून ठेवलं अंबाईवाडी या संघांना, त्या पद्धतीचीच गोलंदाजी करावी लागेल, कारण की मॅच रंगतदार होत चालली आहे प्रत्येक चेंडूवरती. यावेळेस हवेत आहे चेंडू, क्षेत्ररक्षण नाही तिथे, 1 बाउन्स सीमेपार येतोय, खणखणीत चौकार. त्याचबरोबर माननीय योगेश विजय पाटील मुंबई पोलीस यांचा देखील इथे सत्कार केला जातोय. माननीय रुपेश साहेब यांच्या हस्ते इथे सत्कार केला जातोय. त्यानंतर वॉटर बॉल यार पुढे टाकला होता, गुडलेनचा चेंडू होता आणि डॉट बॉल येतोय. कमबॅक करतोय गोलंदाज राहुल. बिंदी गेंद पाहायला मिळते. 18 धावसंख्या स्कोर बोर्ड वरती आहे. 1 गडी बाद झालाय. 1.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला आहे. यावेळेस हाफ ट्रॅकर होता, मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे, 1 बाउन्स मध्ये कलेक्ट केला जातोय. 1 धाव इथे प्राप्त केली जाते. अगदी 4 प्रोटेक्शन ठेवले आहेत. यष्टी रक्षक देखील पहा, जसा चेंडू नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकला जातोय लगेच बॉल कॅरी करण्यासाठी धावतोय. यावेळेस स्लोअर चेंडू टाकला होता, शेवटच्या क्षणाला स्पेस काढून घेतला होता आणि या अंपायरांच्या दोन्ही दिशेला हात जात आहेत, म्हणजेच व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 20 या आकड्यावरती. 14 चेंडू 21. 2 पावले पुढे आले होते, गॅप मधून भेदून चेंडू काढला आहे. चेंडू कॅरी करेपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. अगदी डाऊन द ग्राउंड समतोल असा समांतर असा खेळ पाहायला मिळतोय टीम मालेवाडी यांच्या बॅट्समन कडून. दोघी बॅट्समन आपण पाहतोय बाबाजी आणि गोरख. बाबाजी यांची बॅट तळपली आहे. पुरुष ट्रॅकर होता, पॉइंटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉल येतोय. यावेळेस मात्र दुसऱ्या षटकाचा इथे खेळ इथे समाप्त होतोय. धावसंख्या पोहोचली आहे 21. 1 गडी बाद. आता मात्र 12 चेंडू 20 धावांची गरज असणार आहे, म्हणजे प्रति ओव्हर 10 ची सरासरी. आणि हे महत्वाचं काम कोणावर दिलं जाईल. चला स्पीडअप घ्यायचंय अंबाईवाडी संघ. यावेळेस सुंदर असा चेंडू, परंतु डाऊन द लेग साइड. वाईड बॉलने सुरुवात करतोय ओव्हरची रोहित. धावसंख्या 21 या आकड्यावरती. 22 या आकड्यावरती पाहतोय आपण. धावा स्कोरबोर्डवरती कमी लावल्या आहेत. अवांतरित संख्येने जर तुम्ही 1-1 धाव खर्च कराल तर मॅचच्या विनिंग पासून तुम्ही कुठेतरी लांब जाल. यावेळेस डान्सिंग डाऊन द ग्राउंड आले, ते स्टेप आउट होऊन खेळला होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं पम्बलिंग पाहायला मिळालं, परंतु 1 धाव इथे कलेक्ट केली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली 23 या आकड्यावरती. यावेळेस वॉटर कॅच, परंतु ड्रॉप होते कॅच या क्षणाला. प्रत्येक क्षणाला मॅचचं पार्ट दोन्ही बाजूने आपण इकडे तिकडे होताना पाहतोय. श्री सर शिवशंभू मालेवाडी अंबाईवाडी मध्ये हा जो चुरशीचा सामना पाहतोय, काय मॅच रंगली आहे. शेवटच्या क्षणाला डाय केली होती, परंतु कॅच कुठेतरी ड्रॉप होते. धावसंख्या 24 आकड्यावरती. आता मात्र 10 चेंडू 17 धावा. यावेळेस शरीराचा कुठेतरी चेंडू वेध घेतोय, कॅरी केला जातोय यष्टी रक्षक सचिन यांच्या मार्फत. चुस्त आहे, चालाक आहे. यष्टी रक्षकाने चांगली भूमिका निभावली आहे यावेळेस. आता मात्र 9 चेंडू 17 धावा. प्रत्येक डॉट बॉल मॅचचा रोमांच वाढवते.
रोहित तयार होता आणि डॉट बॉल आणखीन एक आलाय, आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी रोहितच्या माध्यमातून राहते आणि फलंदाजाला काहीच गोरखला चेंडू समजत नाहीयेत. अचूक टप्पा, टप्प्यावरती भेद एक मारा. याच पुरुष एकदा डान्सिंग डाऊन द ग्राउंड आले होते, परंतु चेंडू डोक्याला कुठेतरी लागताना आपण पाहतोय. एस लेग बायच्या स्वरूपात एक धाव इथे प्राप्त केली जाते. धावसंख्या पोहोचल्या 25 या आकड्यावरती. धावसंख्या 25 वरती 2.5 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या 25 आणि मॅचचं समीकरण बदलतंय, हलतंय, डुलतंय. 7 from 16. इथे चेंडू हवेमध्ये उडवला, क्षेत्ररक्षक आहे आणि पकडला. हा कॅच पकडला की मॅच पकडली? मॅच मध्ये टर्निंग पॉइंट घडला. स्वतः कॅप्टन होते त्या ठिकाणी. माननीय आदरणीय नथुरामजी रेडेकर यांचं सहर्ष स्वागत. विनंती आहे रोहित पाटील यांना की आपण नथुराम सरांना सन्मानित करायचं आहे. चला स्पीडअप घ्यायचंय. न्यू बॅटर लगेचच. मॅच बनली आहे. आपण पाहिलं गेलं तर माननीय शेखरजी महिंद या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा शुभ सन्मान सत्कार भाऊ पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात येतोय. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता. आता मात्र काळजाचा ठोका, काळजाचा ठोका, काळजाची धडधड आता वाढू लागली. नक्कीच काळजाची धडधड वाढू लागते, परंतु जे सेट बॅट्समन होते बाबाजी त्यांना परत पाठवण्यात यश प्राप्त झाले अंबाईवाडी या संघाला. न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये प्रदीप आणि गोरख. चला स्पीडअप घ्यायचंय. पंच स्पीडअप घ्यायचंय. दर्जेदार ही स्पर्धा. 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहे शिवशंभो मालेवाडी संघाला. तर बनवून देणार नाहीयेत अंबाईवाडी हा संघ. प्रथम फलंदाजी करत असताना त्यांनी चांगली धावसंख्या बनवली, मात्र इथं पहिला चेंडू आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉल म्हणजे धावा येऊ देत, कशाही येऊन देत. आता गोरक्ष बोलत असेल, धावा येत आहेत हे माझ्या संघासाठी खूप महत्वपूर्ण आहे. आणखीन एक स्लोवर वन आणि इथे मात्र चांगला चेंडू आणि पंचांचा पुन्हा व्हाईट बॉलचा इशारा. धावा बनतायत, धावा बनतायत, धावोड चालतंय हेच माझ्या संघासाठी महत्वपूर्ण असेल. आता गोरखच्या मनामध्ये उकळी फुटली असेल. नक्कीच उकळी फुटली असेल. 6 चेंडू 14 धावा, 2 अवांतरित धावा इथे खर्च केल्या आहेत. 6 चेंडू 14 धावा. गोलंदाज मात्र राहुल यावेळेला खोदून काढलाय, मात्र डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आहे. गुड कलेक्शन राहिलं, थोडंसं फंबल दरम्यान एक सिंगल. दुसरीचे कंप्लीट होईल का? यस, दुसरी देखील धाव त्याच वेगाने कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव महत्वाची आहे. एकेत रूपांतर दुसरीत करणं आता गरजेचं आहे, कारण मॅच आता अडचणीच्या स्थितीमध्ये येऊन टेपले. समीकरण पाहिलं तर 12 5 12 12 5. काय घडेल, काय बिघडेल? पुन्हा एकदा गोलंदाज राहुल कशा प्रकारे दिल चाहूल, मात्र गोरख अप्रतिम फटक्याच्या शोधात आहे. पुलार लेंथचा चेंडू आहे, पुन्हा एकदा विशेप मध्ये सजवला. इथे मात्र क्षेत्ररक्षक थोडासा फंबल राहिला, तर गुड कलेक्शन राहिला असतं, पकडला असता, फेकी केली असती तर धावचीत झाला असता. एक चिकी सिंगल. काय मॅच बनली आहे. शेवटच्या षटकामध्ये मॅच अगदी रोमांचित झाली आहे. इकडे रशी खेच आहे, तिकडे रशी खेच आहे. अंबाईवाडी एका बाजूला, मालेवाडी. कोणत्या वाडीची गाडी पुढे जाईल? एक पाऊल पुढे, एक टप्पा पुढे. आता गोलंदाज कशा प्रकारे टप्पा ठेवेल? प्रदीप आहे, चेंडू हवेमध्ये इन द एअर, फिल्डर कमिंग अँड टेकन. ओ माय गॉड, झेल सुटलाय की मॅच सुटले. पहा मैदानाच्या आतमध्ये 11 क्षेत्ररक्षक असतात आणि एक क्षेत्रकांना झेल सोडलाय, त्याच्याकडे 10 जण पाहतायत. हे तूने क्या किया बंदे, बहुत बुरा किया. इस टाइम पर ये होना नहीं चाहिए था, लेकिन मेरे से गलती से हो गया जनाब. तो क्षेत्ररक्षक बोलतोय. 3 चेंडू 10 धावाची गरज असताना वाट एफर्ट आणि ते विकेटचं होतंय पतन. कम्युनिकेशनचा अभाव होता दोन्ही फलंदाजामध्ये. आता मॅच बनली आहे श्री सर. शेवटचे उर्वरित 2 चेंडू असणार आहेत आणि धावा बनवायच्या आहेत 10.
2 चेंडू 10 धावा 10 धावा 2 चेंडू. मॅच कुठे होती, मॅच कुठे आली वाटलं नव्हतं इथपर्यंत जाईल पण गेली. हा तर क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटचा खेळ जमला, सर्वांचा मेळ रंगला. सकाळच्या सत्रातील हा भव्य दिवस सामना आपण पाहतोय, खेळतोय, अनुभवतोय आणि रंगतदार मोडवरती येऊन ठेपलंय. 2 चेंडू 10 धावा. कुठे जाऊ नका, मॅच पहा. 2 चेंडू 10 धावा. 10 धावा काय होईल मैदानाच्या आतमध्ये. प्रेसेस बॉल ऑफ द मॅच असेल, मौल्यवान चेंडू असेल आणि या चेंडूवरती संपूर्ण मॅचचं समीकरण असेल. प्लस कोण करतंय, मायनस कोण करतंय. यावेळेस हाफ ट्रॅकर होता, उंची आहे परंतु लांबी नाहीये आणि 1 बाउन्स 2 बाउन्स कॅरी केला जातोय. यष्टीरक्षकाच्या दिशेने थ्रो केला जातोय. बॅकअप बेल रिमूव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु धाव इथे कंप्लीट केली जाते. श्री सर नक्कीच धाव कंप्लीट केली जाते. आता 1 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. चांगल्या रीतीने आता या मॅच वरती पकड मैदानाच्या आतमध्ये अंबाईवाडी या संघानं शिवशंभो मालेवाडी या संघासमोर निर्माण केली आहे. स्लोवर बन आणि इथे मात्र फक्त डिफेन्स केला चेंडूला आणि चेंडू मात्र जातोय मिड ऑफच्या दिशेला डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक आणि या सामन्यावरती विजय पकडून ठेवलाय. आता मात्र टीम अंबाईवाडी संघानं हार्ड लक बॅड लक टीम शिवशंभो मालेवाडी. आपला खेळ चांगला होता मित्रांनो, आपण थोडेसे कमी पडलात. लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे टीम वीरवाडी आणि टीम जाधववाडी. चला दोन्ही टीम लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. एक संघ मैदानाच्या आतमधून आउट होईल तर दुसरा लगेचच इन होईल. हे या शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे